पुण्याच्या राजगुरुनगर शहरामध्ये खरं तर काल ज्या पद्धतीने दोन मुलींवरती अत्याचार करून त्या ठिकाणी खरं तर त्यांच्यावरती खुनी हल्ला करण्यात आला, त्यांचा त्या ठिकाणी हल्ला केला. मात्र त्याच्यामध्ये दोन्ही ह्या मयत झालेल्या आहेत. आपल्यासोबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सर आहे. नक्की सर काय प्रकरण घडले, काय ह्यामध्ये काल रात्री राजगुरुनगर पोलीस स्टेशनला जवळपास 8:30 वाजता आम्हाला माहिती मिळाली की दोन मुली ह्या मिसिंग आहेत. त्या अनुषंगानं 9:06 आम्ही किडनॅपिंगचा एक गुन्हा ह्या पोलीस स्टेशनला नोंदवला आणि त्या ज्या 8 आणि 9 वर्षाच्या अशा दोघी बहिणी होत्या त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. जवळपास 12च्या सुमारास रात्री आम्हाला त्यांच्या घराच्या वर एक जो भाडेकरू राहत होता तिथे एका ड्रममध्ये 2 डेड बॉडीज सापडल्या आणि मग त्याच्यानंतर ह्या संबंधित व्यक्तीचा आम्ही शोध सुरू केला आणि पहाटे 4 वाजता खडकी इथून त्याला अरेस्ट करण्यात आलं आणि त्यानंतर जे आहे त्याच्यावर विचारपूस केली असता त्याने ह्या दोन्ही मुलींना त्याचा खून केला अशी त्यांनी कबुली दिली आहे. 9 तास आंदोलन सुरू होतं, कारण पोलीस स्टेशन समोरच ठिय्या आंदोलन करून कुटुंब बसलं होतं. नक्की काय त्यांच्या मागण्या होत्या आणि काय एकंदरीत झालं? नाही, त्याच्यामध्ये त्यांच्या जो कुटुंबीय आहे त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो, कारण अत्यंत निर्घृण अशा स्वरूपाचा ही घटना घडली होती. त्यांची जी मागणी होती की लवकरात लवकर त्या आरोपीला कायदेशीर कठोर कारवाई व्हावी, ती एक मागणी होती. त्या व्यतिरिक्त शासनाकडनं त्यांना जी काही मदत शक्य आहे ती सुद्धा माननीय तहसीलदार होते, प्रांत होते, माननीय कलेक्टर साहेबांशी मी स्वतःही बोललो होतो आणि त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता शासन म्हणून आम्ही करतच आहोत. खरं तर कालची घटना असं पारगावमध्ये एका मुलाचा खून करण्यात आला, आजची घटना असं लोणावळ्यामध्ये सुद्धा घटना घडली. नक्की ह्या घटना रोखण्यासाठी पोलीस कुठेतरी अपयशी होत आहे? नाही, ही जी घटना आहे ह्याच्यामध्ये पोलिसांनी जो काही प्रोफेशनल रिस्पॉन्स देणं अपेक्षित होतं तो सगळा दिलेला आहे आणि 9 वाजता गुन्हा दाखल झाल्यावर पहाटेपर्यंत आमचे पोलीसच त्याचा शोध घेत होते आणि तो आरोपी लगेच आम्ही अटक सुद्धा केलेला आहे. खरं तर चिमुकल्यावरती असे हल्ले होतात, ते अत्याचार होतात, ते खून होतात, ते त्यांचे काय काळजी घेतली पाहिजे पालकांनी? नाही, ह्याच्यामध्ये पालकांनी जे आहे ते थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे की आपली मुलं खेळत आहेत, कोणाकडे जात आहेत आणि अशा स्वरूपाची जर विकृती कोणाच्या निदर्शनास येत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ पोलिसांना त्याच्याबद्दलची माहिती द्यायला पाहिजे. डायल 112 म्हणजे 112 नंबरला कॉल करून असा जर काही कोणी प्रकार करत असेल, कोणाच्या निदर्शनास येत असेल की काहीतरी हा वाईट चालीरीतीचा व्यक्ती आहे तर त्याच्याबद्दल माहिती पोलिसांना कळवायला पाहिजे आणि पोलीस त्याची योग्य तो बंदोबस्त पोलीस करतील. नक्की ज्या पद्धतीने जर अशा प्रकारच्या जर घटना कुठं पालकांच्या निदर्शनात आल्या तर त्यांनी कुठेतरी 112वरती संपर्क करावा किंवा पोलिसांशी संपर्क करावा. म्हणूनच इथून पुढच्या काळामध्ये अशा ज्या घटना आहेत त्या रोखण्यामध्ये पोलिसांना सुद्धा आणि पालकांना यश येईल असं या ठिकाणी पंकज देशमुख यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा तुषार साहेब, मी सुनील तिकडे, TV9 मराठी, राजगुरुनगर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.